किया है, हिंदुत्व के मुद्दे को लेकर लगातार उद्धव ठाकरे कुंभ क्यों नहीं गए, ये सवाल खड़े किए जा रहे थे। इसको लेकर आपने एक ट्वीट किया है। बात ऐसी है भाई, ये जो मिस्टर एकनाथ शिंदे है वो उनकी भ्रष्ट ज्ञान को लेकर कुंभ में गए, प्रयागराज में गए, फोटो वोटो निकाले, स्नान किया, पब्लिसिटी किया और आकर मुंबई में पूछते हैं कि उद्धव ठाकरे जी कुंभ में क्यों नहीं गए। क्या उनको हिंदू कहलाने में, अगर वो हिंदू है तो कुंभ में जाना चाहिए था। ये कौन बोल रहा है? मिस्टर एकनाथ शिंदे, सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री रहे देश के और उनके लोग। बात ऐसी है, हिंदुत्व की बात अगर है और उद्धव ठाकरे जी से यह सवाल एकनाथ शिंदे पूछ रहे कि अगर आप हिंदू है तो कुंभ में क्यों गए, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघ चालक आदरणीय मोहनराव भागवत जी भी नहीं गए कुंभ में। तो आप नागपुर में जाकर यही सवाल मोहनराव भागवत साहब से पूछिए कि अगर आप हिंदू हो तो आप कुंभ में क्यों नहीं गए। विश्व हिंदू परिषद के जो प्रमुख है उनसे जाकर पूछिए, या बजरंग दल के प्रमुख है उनसे जाकर पूछिए कि आप अगर हिंदू है तो आपको क्या शर्म आती है, आप कुंभ में क्यों नहीं गए। क्योंकि अब तक इस देश में बहुत से कुंभ हो गए हैं। मैंने अब तक ये फोटो नहीं देखा है, चित्र नहीं देखा है कि डॉक्टर हेगडेवार जी, गोरवलकर गुरु जी, बाला साहेब देवव्रत जी, रज्जू भैया जी, के सुदर्शन जी, ये सब सरसंघ चालक थे, वो कभी कुंभ में गए और उनकी तस्वीर मैंने देखी है कि वो स्नान कर रहे हैं या कुंभ में जाकर काम कर रहे हैं। तो आप ये बात सिर्फ उद्धव जी को पूछते हो, तो आप पूछे ना जाकर। वीर सावरकर जी भी थे हिंदुत्ववादी, हमारे बहुत बड़े हिंदुत्व सम्राट थे, उनका भी कभी मैंने तस्वीर नहीं देखी है। अगर उद्धव जी से आपका सवाल है, देखिए एकनाथ शिंदे जी को पहले हिंदुत्व का ट्रेनिंग देना चाहिए। भारतीय जनता पार्टी ने उनको ट्रेनिंग देना चाहिए कि क्या सवाल करना चाहिए, कौन से सवाल पूछने चाहिए। उससे क्या हो गया, उनका पूरा चिट्ठा खुल गया। मोहन भागवत जी नहीं गए हैं, देवेंद्र जी गए हैं, लेकिन उनके कितने मंत्री गए मुझे बताइए। कितने, गिरीश महाजन जी हो या मुझे नाम नहीं मुझे मालूम, लेकिन कितने मंत्री गए, कितने एमएलए गए, छोड़ दीजिए ना। मैं तो हिंदुत्व के जो सबसे बड़े हमारे शीर्ष पुरुष है आरएसएस के चीफ मोहन भागवत जी के बारे में शिंदे जी को पूछना चाहता हूं कि मोहन भागवत जी, आदरणीय मोहन भागवत जी क्यों नहीं गए। बाद में आप उद्धव ठाकरे जी का सवाल, हम तो देख रहे थे कि जब ये तो सब नकली ढोंगी हिंदुत्ववादी है जो गए ना, वो प्राइम मिनिस्टर की उम्र 73 साल 73 साल की, कितने साल हो गए, 75 साल हो रहे हैं। प्रधानमंत्री होने के बाद कुंभ में गए, उसके भी बहुत कुंभ हो गया है, अर्ध कुंभ हो गया है, फिर उधर दूसरे कुंभ हो गए हैं। उससे पहले कभी मोदी जी गए थे कुंभ में। ये पब्लिसिटी स्टंट है ये लोगों का सब। हमको ये सवाल मत करिए हिंदुत्व के बारे में। शिंदे जी, आपको हिंदुत्व के बारे में फिर से ट्रेनिंग लेनी पड़ेगी, क्योंकि आप नकली हिंदुत्व स्वीकार करके हमसे बात कर रहे हैं। हम ओरिजिनल हिंदुत्व वाले लोग हैं। चलिए, मराठी किसका नाम आगे करना चाहेंगे अगर ट्रेनिंग लेना हो एकनाथ शिंदे का, तो किसके नेतृत्व में जो है ट्रेनिंग लेना? अब तो जो उनका ट्रेनिंग चल रहा है वो इस प्रकार से चल रहा है ना, ये झूठ मूठ के हिंदुत्व के बारे में सवाल पूछे। उनको ट्रेनिंग देना चाहिए कि बीजेपी क्या है, आरएसएस क्या है, कौन से सवाल पूछने से कैसे बुमरैंग होता है, क्या होता है। ये कौन से हिंदुत्ववादी है एकनाथ शिंदे जी? हमको सवाल करते हैं। हमारे स्कूल में पढ़कर वहां गए और पढ़ाई खत्म हो गई आपकी। राऊत साहेब, हाच मराठीमध्ये प्रश्न आहे की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की उद्धव ठाकरे कुंभमेळ्यात का गेले नाही। तुम्ही या ट्विटच्या माध्यमातून भूमिका व्यक्त केली आहे, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? बघा, एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने किंवा अमित शहाकडे जर एखादी कुठली ट्रेनिंग स्कूल असेल हिंदुत्वाची वगैरे, तर त्यांना हिंदुत्वा संदर्भात व्यवस्थित ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे। ते गेले त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या टोळीला किंवा आमदारांना घेऊन,
आंघोळी वगैरे घातल्या, त्यांना कोणता साबण नेला होता मला माहित नाही, त्यांनी कोणाकडून साबण घेऊन गेले होते साफसफाईला, का अमित शहाने एक वेगळा साबण तयार केलाय वॉशिंग मशीन प्रमाणे. इथे आले होते ते आम्हाला प्रश्न करतायत की माननीय उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाहीत. त्यांना ते जर हिंदू असतील तर त्यांनी कुंभला जायला पाहिजे होतं. कुंभला गेल्यामुळे हिंदुत्व बळकट होतं किंवा काही होतं असं मला वाटत नाही. आमचे अनेक सहकारी जाऊन आले, स्वतः सुनील राऊत जाऊन आले, माझे भाऊ. माझा प्रश्न एकनाथ शिंदेना असा आहे, जर उद्धव ठाकरे कुंभला गेले नाहीत म्हणून त्यांचं हिंदुत्व हे संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही टाकत असाल, तर आपण कुंभला का गेलं नाहीत हिंदू असून, हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी आदरणीय सरसंघचालक मोहनरावजी भागवत यांना सुद्धा विचारायला पाहिजे. मी मोहनराव भागवत साहेबांचा कुठलं चित्र किंवा व्हिडिओ पाहिला नाही की ते कुंभला गेलेत आणि स्नान करतात कुंभमध्ये, किंवा संघाचे इतर नेते प्रमुख, इतर जे त्यांचे प्रमुख नेते आहेत, सरकार्यवाह असतील वगैरे 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 वगैरे, मी कोणालाही पाहिलं नाही की जाऊन तिथे आंघोळ करतायत आणि पुण्य प्राप्त करतायत. अशा प्रकारच्या पुण्यप्राप्तीवर त्यांचा विषय हे नसावा, विश्वास नसावा. पण मोहनराव भागवत जर गेले नाहीत, आम्ही मोहनराव भागवतांना फॉलो करतो, मागे सांगितलं, बाकी नकली हिंदुत्व आहे आमच्यासाठी. मोहनराव भागवत सरसंघ चालक, आम्ही त्यांना फॉलो करतो. आमचं ठरलं होतं मोहनराव भागवत जे गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा. पण भागवत साहेबच गेले नाहीत, बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले, ह्यांच्या मागे आम्ही जायचो. आमच्यासाठी मोहनराव भागवत हे आदर्श पुरुष हिंदुत्वाचे. आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हेगडेवारजी असतील किंवा गोळवळकर गुरुजी असतील, बाळासाहेब देवरजी असतील, रज्जू भैया असतील, सुदर्शनजी असतील, यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करतानाचे छायाचित्र आम्हाला आढळले नाहीत. मी पाहत होतो की आम्ही कशा प्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावं, म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला, तर मुझे कुछ मिला ही नाही, मला काय सापडलं नाही. त्याच्यामुळे म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय सरसंघ चालक हे प्रयाग तीर्थी जात नाहीत आणि कुंभस्नान करत नाहीत, तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे, आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे. ते गेले नाहीत, त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही, हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जा, एक पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय सरसंघ चालकांना विचारा की भागवत साहेब आपण का गेला नाहीत कुंभला, आपण हिंदू आहात, आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहात, आपण का गेला नाहीत, हा प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे या. राऊतसाहेब, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विषयच निघाला आहे, तर आज सामना संपादकीय रोखोक मध्ये जे तुम्ही एक संवाद दिलेला, तोच संवाद घडलाय. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो संवाद आहे, हा खरा संवाद आहे की हा काल्पनिक खरा संवाद आहे, हा खरा संवाद आहे. लक्षात घ्या, पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहाना भेटतात. अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो, तेव्हा तो काय सांगेल, तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल. ते तुम्ही मान्य केलं पाहिजे की मला कसा त्रास होतोय, माझी कशी कोंडी केली जाते, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय, याच्यावर चर्चा झाली. आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं, मला मुख्यमंत्री करा. तर त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर रहेगा. असं झालं नाही, आता इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन. मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का. ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, हे तरी सांगावं ना. पण राऊतसाहेब, अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो? बघा, बऱ्याच गोष्टी उघड होत असतात, जसं झेलेन्स्की आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला, तो प्रसार माध्यमांसमोर असा येतो ना. ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणी आपोआप बाहेर आणतात.
नक्कीच आणतात. या देशामध्ये असं होत आहे, जगभरात असं होत असतं. याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का? होऊ शकत नाही. आणि तोच संवाद झाला. आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे. त्यांनीच सांगितलं. नाही नाही, मी असं म्हणतोय का? सोर्स होता का? हे त्यांनाही माहिती आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे. पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, अतृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो? रावसाहेब, राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, पण पडसाद मोठे उमटणार आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा, बरेच विषय कोकाटेंचा आहेत. राजीनामा, स्वारगेट बलात्कार प्रकरण, सरकारला घेरण्याची भ्रष्टाचाराची प्रकरण येतात. आजच 3,500 किंवा कोटीचं आरोग्य खात्याचं जुना सगळ्या व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी. तानाजी सावंत जे लाडके आरोग्यमंत्री होते आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार पाडण्यासाठी 4,500 बैठका घेतल्या होत्या, बरं का, त्यांना बहुतेक लादीवर बसवायचं काम चाललेलं दिसतंय चटईवर. बघू आपण. आज ठाण्यामध्ये आम्ही जातोय सर्व नेते. साधारण 5 वाजता आम्ही ठाण्याच्या वेशीवर पोहोचू, सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते. ठाण्यामध्ये आमचा कार्यकर्त्यांशी संवाद आहे. 4 वाजता सर्व नेते इथे जमणार आहेत या इथे, आणि इथून आम्ही ठाण्याकडे कूच करू. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रात जिल्ह्यात नेत्यांनी फिरावं अशी भूमिका पक्षप्रमुखांची आहे. आणि तो आदेश पाळून आम्ही सुरुवात ठाण्यापासून करतो. त्यानंतर आम्ही मीरा भाईंदरला जाऊ, पुढल्या काही काळात मग नवी मुंबईत जाऊ, मग पालघरला जाऊ आणि मग महाराष्ट्राच्या पुढे जाऊ. पण पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर येतं. असं म्हटलं जातं की धनंजय मुंडे यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कदाचित आज उद्या मुख्यमंत्री तो जाहीर करू शकतात. करुणा मुंडे त्यांनी तसं ट्विटही केलेलं. मला त्याच्याविषयी माहीत नाही, कारण हा पक्षांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या. राजीनामा तर द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार, मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे. लोक म्हणतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये नक्की त्याचे पडसाद मिळतील. माणिकराव कोकाटे असेल, सुरक्षेचा प्रश्न असेल, अशा अनेक गोष्टी घेऊन बघा, ह्याच्यावरती मी काय विधिमंडळात नाही, मी विधानसभेत नाही किंवा मी विधान परिषदेत नाही. आता आमचे जे नेते आहेत त्या दोन्ही सभागृहातले, तुम्ही त्यांच्याशी या विषयावर संवाद आज साधा. पण या प्रकरणात तुम्ही म्हणता की तुमचे नेते मांडतील, विरोधी पक्ष नेता यावर शिवसेना युबीटी यंदा दावा सांगणार आहे. बघा, 100% सांगणार. शिवसेनेकडे 20चा आकडा आहे. आमचे जे सहकारी आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही निवडणुका एकत्र लढलेलो, लक्षात घ्या. आम्ही निवडणुका वेगळ्या लढलो आणि एकत्र आलो असं नाही, तेव्हा आम्ही एकत्र आहोत. त्याच्यामुळे आम्ही साधारण 50च्या पुढे आमचा आकडा आहे आमदारांचा. आणि घटनेनुसार, नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळायला पाहिजे. विरोधी पक्ष नेता कोण असेल शिवसेना युबीटीमध्ये, कारण अजूनही निर्णय झाला. निर्णय झालेला आहे. आता माननीय उद्धवजी उद्यापासून विधिमंडळात आहेत, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. अशा वेळेस विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे जाऊ शकतं. बघा, हे मी आता कसं काय तुम्हाला सांगू, त्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू, पाहू ना आपण काय कसं काय ते. बोला, काय काय आहे. सामना रोक में अमित शाह और एकनाथ शिंदे का एक कन्वर्सेशन लिखा गया है, जिसमें ये लिखा गया है कि अमित शाह ने एकनाथ शिंदे को कहा कि बीजेपी में विलीन हो जाइए, तब मुख्यमंत्री की बात है वो होगी. आपको इस बात का रोक में दिक्कत किया है, क्या कुछ जो है जानकारी इसके सामने आई है? कोई जानकारी है ये, सुबह 4 बजे एक अतृप्त आत्मा महाराष्ट्र के राजनीति का उनके हाईकमांड को मिलता है दिल्ली में 4 बजे पुणे में. वो क्यों मिलता है? सबसे पहले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बारे में उनकी कुछ शिकायतें हैं कि कैसे मुझे दबाया जा रहा है, कैसे मेरे लोगों को तंग किया जा रहा है, कैसे मेरे लोगों की जांच की जा रही है. और आपने मुझे कहा था कि मुझे मुख्यमंत्री बनाएंगे, चुनाव के बाद भी आपने मुख्यमंत्री बनाया नहीं, तो अमित शाह जी उनको जरूर कहेंगे कि भाई अभी हमारे 125 से ज़्यादा एमएलए तो आपको कैसे बनाएंगे. अगर आपको मुख्यमंत्री बनने का आपका क्लेम करना है
अब बाहर की कोई पार्टी का मुख्यमंत्री नहीं बनेगा, इतना हमारे पास बहुमत है। तो आपको पार्टी में मर्ज होना, आपकी जो पार्टी है वो मर्ज करो हमारे में, तो आपका क्लेम रहेगा। ये एक डायलॉग बाहर आया है। तानाजी सावंत 3,200 करोड़ का एक और जो है टेंडर है उसको खारिज कर दिया है। एक बार सीधे के जो है सहयोगी रहे हैं देवेंद्र फडणवीस की इस तरीके से एक्शन ले रहे हैं। उसके बाद ये नजर सामने आ रही है कि एक बार सीधे की ओर से दूसरे भी इससे पहले टेंडर निकाले गए हैं, उनके सहयोगी की वजह से टेंडर निकाले गए हैं। इसको कहीं ना कहीं खारिज देखिए, सिर्फ बात टेंडर की नहीं है। मन मुटाव 2-2.5 साल में पूरे महाराष्ट्र को इस तरह से लूटा था, तो अगर आप देखेंगे तो आप आश्चर्य में पड़ जाएंगे। इतना भ्रष्टाचार इस राज्य में कभी नहीं हुआ। ब्रिटिशों ने 150 साल में नहीं लूटा था, उतना 2 साल में लूट लिया। पूरा खजाना खाली कर दिया, कॉन्ट्रैक्टर के किस्से खाली कर दिए, जेब खाली कर दी। तो अगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साफ सफाई की मुहिम कर रहे हैं तो उनका स्वागत करना चाहिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।